हॅलो गाईज, आज आपण पाहणार आहोत पनीर मसाला रेसिपी। त्यासाठी लागणारे साहित्य आपण काढून घेतले आहे। पावभाजी मसाला, पनीर मसाला, कांदा लसूण मसाला, अद्रक लसूणची पेस्ट, जिरं, मोहरी। तर प्रथम आपण कढई घेतली आहे, त्यामध्ये तूप आणि तेल घालून त्यामध्ये कांदा टाकलेला आहे फ्राय करण्यासाठी। तो चांगला फ्राय करून घ्यायचा आहे। लाल झाल्यानंतर त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट घालायची आहे व ती चांगली मिक्स करून घ्यायची आहे व त्यात जिरं, मोहरी, मिरी, लवंग घालायचे आहे, ते सुद्धा फ्राय करून घ्यायचे आहे व त्यामध्ये मसाले घालायचे आहेत। पनीर मसाला, पावभाजी मसाला, कांदा लसूण मसाला, ते चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। तेल सुटायला लागले की त्यामध्ये कांदा आणि टोमॅटोची पेस्ट घालायची आहे, ते चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। जोपर्यंत तेल सुटेपर्यंत चांगले फ्राय करून घ्यायचा आहे मसाला। ग्रेव्हीला तेल सुटले की त्यामध्ये आपण पनीर ॲड करणार आहोत। पनीर ॲड केले की ते मिक्स करून घ्यायचे आहे। त्यामध्ये टेस्ट मेंटेन राहण्यासाठी आपण थोडंसं दही घालणार आहोत। त्यानंतर कोथिंबीर ॲड करायची आहे, चवीनुसार मीठ घालायचे आहे। पाच ते 10 मिनिटांसाठी आपण झाकून ठेवणार आहोत। त्यानंतर पाहू शकता आपली पनीर मसाला रेसिपी तयार आहे। एकदम हॉटेलसारखी वाटते ना। अशाच रेसिपी पाहण्यासाठी आपल्याला सबस्क्राईब करा।